सर तुम्ही कामगार लोकांचे 15 दिवसाचे पेमेंट ठेवलेले आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे पैसे नाही ठेवले. तुम्ही आज पण तेच करताय का? जे कामगार लोकांचे 15 दिवसाचे लेट करताय का तुम्ही? 1 तारीख ते 1 तारीख, तर तुम्ही 15 तारखेला पेमेंट करताय. हा, कामगार पळून नाही जावं म्हणून का? नाही, कामगार पळून जावं नाही म्हणून का? कामगाराचा आणि कंपनीचा नंतर विषय येतो. पहिला विषय येतो कामगार आणि कॉन्ट्रॅक्टर. पगार द्या तर काम करा. बोला सर तुम्ही नवीन लेबर कॉन्ट्रॅक्ट बोलावला, हे सगळे झाले, तुम्हाला माल ते येणारच आहे. पण ह्या माणसांचा 2 महिन्याचा जर पगार नाही आला तर तुम्हाला ही कळमची शिशी आम्ही उघडून देणार नाही सर. काय म्हणतोय मग आपल्याला ती सीसी बंद ठेवावं लागेल. हो, नाही ठेवा. ऐका, तुम्ही बंद जरी केली ना तर ह्या सगळ्या लोक आहेत ना, या बाया आहेत ना, यांना हात दिलेले आहेत. पण विषय काय माहिती का? तुमच्या गाड्या कुठं अडवायच्यात आणि कुठं पेटवायच्यात ह्या बाया रस्ते उभं राहून अडवतील. आत्ता पण जमेल का? तुमची किती मोठी कंपनी असू द्या, 1 मिनिट ऐका सर, तुमची किती मोठी कंपनी असू द्या, जर तुम्ही गरीब लोकांचा हक्क जर जिथे पोटाला मारता असाल ना तर तुमचा उपयोग नाही मोठ्या कंपनीचा. इथं मारायचा विषयच येत नाही हो. मग काय झालंय सर? अजूनही तुमच्या लक्षात नाही आलं. सर तुमची जी याची नियोजन आहे का हे चुकीचं आहे. जे काम करते का तुमचा जो मॅनेजर आहे का इथं, तुम्हाला काय लेबर कॉन्ट्रॅक्ट पाहिजे? तुमचा लेबर इथं लेबर काम करतो, लेबर कॉन्ट्रॅक्ट यांचे 4-4 रुपये खायला आहे का? त्यांचा लेबर येतच नाही कधी इथे. तुमचा लेबरच इथे येत नाही. तो पगाराच्या दिवशी 1 दिवस आला, स्टार्टिंगला 1-2 दिवस आला आणि नंतर इथं ही कामं करतात बिचारी, यांचे पैसे खाता. मग काय उपयोग आहे सर? हे सर्व तुम्ही आहे ना, तुम्ही जर 4-5 तारखेला हायलाइट केला असता ना, जेव्हा तो होता स्वप्न पडलं तेव्हा होतं. कोणीच काय बोललं नाही हो. तो स्वप्न पडलं म्हणा पळून जाईल. सर आम्हाला माहिती आहे का? नाही सर, लोकलचा असता ना, लोकलचा असता ना, येड्या बाबळीला बांधून आणला असता. नाही, मी काय म्हणतोय तेच तर सांगतोय तुम्हाला. हे जर तुम्ही हायलाइट जरी केलं असतं ना, आपण त्याच्याशी क्लिअर केलं असतं. पण ह्या गोष्टी सर्व कळताय कधी माहितीये का? सर 18-19 तारखेच्या नंतर. अहो सर, तुमचे कामगार काय करतात मग? तुमचे मॅनेजर हे ते काय करताय मला सांगा? कंपनीचे मॅनेजर आहे ना इथं, ते काय करत होते? पण आता विषय असा ते फक्त म्हणत होते का तुम्ही कामं करा, आम्ही मग हे करू, तुम्ही कामं करा, एवढाच विषय आहे का? जर पोटाला मारून जर हे करत असतं ना सर, त्या कामाची काही यांना गरज नाही. एवढे आहेत का हे सगळे? यांना कोणालाच गरज नाही. हे कुठे गेलं ना आज तरी यांना आहे ना 400 रुपये हजेरी आहे, उन्हातानात काम करतील. फक्त तुमच्यासाठी तुमच्या गाडी, तुमच्या मालासाठी यांनी यांच्या पोटाला चिमटे घेतलेत आणि त्यांची काळजी घ्या जरा, बाकी काही ना करू सर. माहिती आहे. मी त्या एरियामध्ये अगोदर स्टार्टिंगला काम पण केलेलं आहे. 100%. पण ऐका बरं का, गरिबाचे हक्काचे पैसे आहेत. तुम्ही या कंपनीला काहीतरी हे करा. तुमची लिगल टीम असेल ती इथं बोलवा, समक्ष इथले गावकरी घेऊ, काय असेल ते बघू, बोलू, त्याच्यावर चर्चा विनिमय करू. तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे काही तक्रार दिली का? अजून नाही दिली आम्ही आता पोलीस स्टेशनला तक्रार गेलोय. हा, त्याचा नंबर वगैरे दिला, त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं देऊन आलोय सर. दिलं ना? त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं काहीच नाही, कंपनीचा माणूस पाहिजे त्यांना समोर आणि त्यांना विचारायचं. ऐका ना सर, कंपनीने कॉन्ट्रॅक्टर पाठवला होता ना, इथला लोकलचा असता तर लगेच त्याला उचलून नेला असता का नाही? हा, मग कंपनीची काय चुकी आहे? कंपनीने लोकल कॉन्ट्रॅक्टर दिला नाही. प्लस विषय असा आहे, कंपनीला भरोशाचा माणूस ठेवता आला नाही का आम्हाला? नाही तुमच्या मॅनेजरांनी तुम्हाला सांगितलं का लेबर लोकांचे पैसे अडकलेत म्हणून? बरोबर. हां, जर समजा तुमचा पगार 10 तारखेला आहे ना, 15ला आहे ना, 15चे 16 झाल्यानंतर 1 दिवस तुम्हाला इथं सगळ्या बायांनी काम स्टॉप केलं, तर त्या टायमाला तुम्ही तरी विचारलं का बायांना पेमेंट दिलं आहे का नाही दिलं? हा तरी तुमच्या कंपनीचं सहकार्य आहे का? हो सर, झालं बोलणं, पण काय बोलणं झालं माहिती आहे का? तुमचं बोलणं असं झालं का 2 दिवसात आम्ही काहीतरी क्लिअर करू. पण आता 2 दिवसाचे कमीत कमी 15 दिवस झाले. लेबर ऑफिसर कोण आहे? लेबर लीगल ॲडवायझर कोण आहे तुमचा? लेबर ऑफिसर कोण आहे कंपनीचा? कोण आहे? नाव काय त्यांचं? नाव काय? तुम्ही या कामगारांची नोंदणी लेबर ऑफिसला केलेली आहे का? तुम्ही इथं जे कॉन्ट्रॅक्टरच्या तर्फे या कामगारांकरवी काम करून घेता, तुम्ही फॅक्टरी लॉजचं उल्लंघन केलं आहे, व्हायोलेशन ऑफ द फॅक्टरी ॲक्ट. सांगा, मिनिमम वेजेस ॲक्टचं इथं उल्लंघन होते. तुम्ही नोंदणीकृत आहात का कमिशनर ऑफिसला?
काय म्हणतोय, लिगल टीमला आपण ऑलरेडी हायलाइट कोण ना काय त्यांना घ्या कॉन्फरन्सवर, काय नाव आहे त्यांचं, त्यांना विचारा लेबर वेलफेअर लॉ काय असतात, कामगारांचे हक्क आणि न्यायाची काय जी कायदे आहेत त्या कायद्यांची पूर्ण त्यांनी पायदळी तोडवलेली आहे तिथे. तुम्ही जर याच्याबद्दल कॉन्शियस नसाल, गांभीर्य तुम्हाला नसेल, एवढं मोठं इंडस्ट्रीचं तुम्ही फॅक्टरी सप्लाय करता कंपनीतर्फे, मग तुम्हाला ही छोटीशी गोष्ट, लेबर ऑफिसर कोण आहे तुमचा, लीगल ॲडवायझर कोण आहे, लेबर लीगल ॲडवायझर कोण आहे? नाही, मी ऑलरेडी हायलाइट केलेलं आहे. काय हायलाईट केलं ब्लॅकबोर्डवर? काय केलं तुम्ही हायलाईट? मी सांगते मला विचारतो काय, त्याचं उत्तर द्या ना सर. मिनिमम वेजेस ॲक्ट काय असतो, फॅक्टरी डिस्प्यूट ॲक्ट काय आहे, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट काय, ही लॉ तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही एक कंपनीचे सप्लायर आहात, तुमची सप्लायची चेन कधी तुटू शकते अशा प्रकारच्या कायद्यांचं उल्लंघन झालं तर. मग तुम्ही त्याकरता कधी अलर्ट होणार, तुमची टीम कधी एकदम सिरियसली काम करणार? नाही, ऑलरेडी आपल्याकडे त्याच्यासाठी सर्व तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आहे की. हां, कुठे ठीक आहे, असं नाही की नाहीये. कुठे आहे टीम तुमची? ऑलरेडी त्यांना मेल हायलाइट केलेला आहे. हां, ठीक आहे, त्यांचा जसा रिप्लाय येईल तसं मी तुम्हाला कळवेलच, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचं सांगून काय उद्यापासून काय बोलू कसं? हॅलो सर, ऐका ना, उद्यापासून आम्ही कळमचा पण बंद करू आणि नारायणगाव पण बंद करू. नाही, तुमच्या हे बघा कसं आहे माहिती आहे का, मी ऑलरेडी लिगल टीमला हायलाइट केलंय, हां. जे काही माझ्याकडनं पॉसिबल आहे ते केलंय तुम्हाला हे. हां. आता नारायणगाव हे सेपरेट युनिट आहे. असू द्या ना सर, तुमच्या कंपनीचंच आहे ना. इकडलं मटेरियल हा? तिकडे कसं जातं? इथून ऐका ना, इकडलं मटेरियल तिकडे कळमच्या मॉलचं माल नारायणगावच्या मॉलला कसं काय गेला मग आज? तुमची कंपनी वेगळी आहे ना, माल तर तिथेच जाणार ना, विक्री तुम्हीच करणार. हां, युनिट वेगळं आहे ना तुमचं, युनिट वेगळं आहे, पण निंजाच मॉल आहे ना, तुमचाच मॉल आहे ना तो पण. पण तिथं कॉन्ट्रॅक्टर वेगळं आहे असं म्हणतोय मी. उद्या त्या माणसांना पगार नाही भेटला मग काय करणार तुम्ही? त्या माणसांना सर्व पेमेंट विचारा ना, तुम्ही केलंय की नाही केलंय. आम्हाला ठेवलं. बरं, आता आम्ही जाऊ का मग तिथं विचारायला? सगळे जाऊ. नाही, तुम्ही विचारा ना, फोन करून विचारा. जाऊन विचारतो. नाही, आता काय करतो, उद्या आम्ही सगळे पत्रकार, सगळे कामगार दिनाच्या निमित्त आहे ना तिथे जातो, माहिती घे. हाय मॉल बंद करतो आणि तोही मॉल बंद करून टाकतो तुमचा. तुमच्या कळमच्या याचा पगार जर नाही ना आला, तुमची एक गाडी आणि इथलं काही मटेरियल आहे का सगळं विकून टाकतो, ह्या लोकांचा पगार देतो साहेब. जमेल का? कसं आहे माहिती आहे का, आपल्या कंपनीच्या गाड्या पण नाहीयेत, हां. त्यांचे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर मग बरं. समोर कधी येतं? सगळ्यांना येऊ द्या ना समोर मग. यांना मॅनेजरला मॅनेजर म्हणतो मी इकडे कधी येता, इथं समोर या. हा सर, हॅलो, तुम्ही कळमच्या मॉलला कधी भेटाय आता? हा, आपण समोर बसून वेळ भेटूया. मला 2-3 दिवस लागतील यायला तिकडे. सर, का हो सर, 2-3 दिवस कशाला लागतं सर? उद्या अहो, कळमच्या मुंबईला लांब नाही आहे, ओनली 4 तासाचा रस्ता आहे. एक राऊंड मारा उद्या. काय कामगार दिनानिमित्त अशी पण तुम्हाला सुट्टी असणारच आहे. नाही, काम चालू आहे हां, थोडंसं. हे पण कामच आहे. तुमचं नाही, हवं तर हां, नारायण मोरे पळून गेले मगाशीच. आम्ही आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला का सर सर तुम्ही गेल्या महिन्याचा पगार का नाही दिला? त्यांनी सांगितलं का लेबर कॉन्ट्रॅक्ट का दिला, लेबर कॉन्ट्रॅक्टनी तुम्हाला नाही दिला, आमचं काही घेणं देणं नाही तिथं, आम्ही चालूच महिन्याचा देऊ. पण लेबर कॉन्ट्रॅक्टर पाठवताना कंपनीने पाठवलं ना हा लेबर कॉन्ट्रॅक्टर, मग कंपनीची जिम्मेदारी नाही आहे का? असं नसतं. सर, कंपनीची जिम्मेदारी लय मोठी आहे. एखाद्याला इथे पुढे इन्फेक्शन झालं, कोणत्या बाईचा तुमच्या इन्शुरन्स काढलेला आहे का हे सांगा बरं मला. तुमच्या कामगाराचा इन्शुरन्स काढलेला आहे का एका तरी मला सांगा. कुठल्या म्हणजे लेबरचं म्हणताय? हो, लेबर ॲम्युनिटीज आहे का मला लेबरला इथं ॲम्युनिटीज? हॅलो सर, तुमच्या काय ॲम्युनिटीज आहे इथं सांगा ना. फर्स्ट एड नाही, काय नाही इथं. बघितलं छोटंसं शेड, इथं प्रथमोपचार पेटी नाही आहे इथं, त्यांना प्रॉपर हवा यावी असं काय प्रॉपर व्हेंटिलेशन नाही आहे. सांगा ना इथं काय ॲम्युनिटीज आहे लेबरसाठी? तुम्ही कॉन्ट्रॅक्टर येऊन व्हेरिफिकेशन केलं का तुमचा जो काय भाजीपाला ग्रेडिंग इथून जातो तुमच्या कंझ्युमर्सला, कस्टमरला, हां, तो कुठून जातो, काय ठिकाणी तो ग्रेडिंग होतं आहे, कुठे त्याचं पॅकिंग होतं आहे? या फॅक्टरी लोक, ही जे लोक आहेत लेबर लोक, यांना प्रॉपर ॲम्युनिटीज आहे का? यांना किती वेळ जेवणाला सुट्टी आहे तुम्हाला माहिती आहे का? 2 मिनिट ऐका, तुम्ही सांगा जेवणाचा काय विषय यांचा, किती वाजता यायला होता सांगा, बोला. सकाळी लेडीज 8 वाजता घर सोडत्या, जेवणच गाडी गेली नाही तर नारायणमुळे साहेबांच्या गाडी गेली तरच आम्हाला सुट्टी. अहो, आम्ही लेडीज 5-5 वाजता जेवलं, कधी 6 डबे घेऊन घरी गेलो, इथं जेवाय सुद्धा चान्स नाही. कारण काय बोलतात माहिती, आमची गाडी पहिली, आमची सोडा, मग तुमचं जेवायचं बघा. अहो, 10 मिनिटं सुद्धा टाइम देते नाही जेवाय. जे पोट जे याच्यासाठी करायचं तेच जर वेळेत जर नसेल तर काय फायदा आहे हे कामाचा? खाली दाखवा, हे ना 2-2 टन वाढायचे. हा, येऊन बघा इथं सगळा कोबा हे झालेला आहे. उन्हाळ्याचा दिवस आहे, यांना इथं प्रॉपर हवा नाही, कुठे एअर फिल्टर नाही,
काही थंड हवेखाली काही त्यांना थोडीशी सुरक्षा उपाययोजना कामगारांना काही कायदे आहे की नाही का नुसतं फक्त तुम्हाला माल सप्लाय झाला पाहिजे, तुम्ही यांना पगार कॉन्ट्रॅक्टरकडे देणार, तो कटिंग करून मग यांच्या हातात देणार, बाकीचा पगार घेऊन पळून जाणार. तुमचं काही लक्ष पाहिजे ना साहेब. नाही लक्ष नाही अशातला पार्ट नाहीये. तुम्ही येऊन जा इथं. कधी येता तुम्ही इकडे? तुम्ही यांच्याशी चर्चा करा, निगोशिएशन्स करा, आर्बिट्रेशन काय तुमचं कोणतरी आर्बिट्रेटर आणा, बोलवा काय एखादा तुमच्याशी जे काही समझोता घडून आणेल लेबर आणि तुमच्यामध्ये, आणि त्यातून काहीतरी मार्क काढा साहेब. तुम्ही नुसतं तुम्ही लांब थांबून 2 दिवस लागतील 3 दिवस लागतील असं नका बोलू. तुमची चेन तुटणार आहे, सप्लायची चेन. तेच ऑलरेडी हायलाइट केलंय तिकडची. हां ड्रायव्हर येऊ द्या हां संध्याकाळी. यांच्यातलं कोण आहे, मेन कोण आहे? हां हेच आहे. काय नाव सांगा तुमचं? हा फोन केला हे आणि 2-3 लोक 4 लोक आहेत. नाव सांगा तुमचे नाव सांगा. हॅलो, सागर बिडकर. सागर पाटील. सागर बिडकर, सागर पाटील, तुमचं नाव सांगा. हॅलो सर, सचिन शिंदे बोलतोय. ऐका ना, तुम्ही जो हा मध्यस्थी कॉन्ट्रॅक्ट ठेवलाय ना, याच्याऐवजी ज्या लेडीज आहे का यांना 10,000 रुपये जर तुम्ही वाढून दिले आणि तुमचाच मॅनेजर आहे ना इथं जो, त्याच्या अकाउंटला पेमेंट सोडलं तर तुमचा फायदा आहेच ना सर. तुमचा तोटा आहे का मला सांगा? कसं होतं माहितीये का? कसं होतं? काय काय बघणार? अहो सर, ऐका ना सर, आज म्हणजे तुम्ही जरी लेबर कॉन्ट्रॅक्टर दिलाय ना, तर तो इथं येऊन त्यांनी काहीच बघितलं नाहीये. इथली पोरं आहेत का ती स्वतः बघतात आणि ती स्वतः कामं करतात. लेबर कॉन्ट्रॅक्टला सांगायचं हा सर एवढी गाडी इतक्या वाजता गेली. अहो सर, इथं कॉन्ट्रॅक्टरच देऊ नका. ऐका मी सांगतो बरं का. हॅलो सर, तुम्ही जो या CC ला मॅनेजर ठेवणार आहे का, त्या मॅनेजरला एक फाईल लोकल माणूस ठेवा त्याच्या हाताखाली. तो लेबरचं सगळं बघेल. त्यांना पेमेंट करा तुम्ही. या बायांना 10 रुपये वाढवून द्या. आणि मग नाही तुम्ही लेबरला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो काय पगार यांच्यातून 10 रुपये खाल्ल्याशिवाय तो लेबर कॉन्ट्रॅक्ट घेत नाही. बरोबर आहे का नाही? तुम्ही डायरेक्ट शाळा भरल्यावानी करा ना, मशीन टाका एखादी. ऑनलाईन जमाना झालाय, काय अडचण आहे तुम्हाला? तसं नसतं, कंपनीच्या रूल प्रमाणे चालावं लागतं. बरं, कंपनीच्या रूल प्रमाणे तुम्ही चालले, बरोबर आहे ना? मग ह्या लोकांना आज पेमेंट नाही आलं हे तुम्हाला कधी कळालंय सर? आज कळायला असेल तुम्हाला का ह्या लोकांना पेमेंट आलं नाही? फोन आलता. हां बरोबर का नाही? फोन आलता. आणि आता पोलीस स्टेशनला आम्ही गेलो, तिथून पुढे जरा त्या साहेबांनी फोन उचलला, तिथून पुढे आम्हाला मग हे करायला लागले. तोपर्यंत हे फोन पण उचलत नव्हते आमचा 10 वेळा. मॅनेजर साहेब हॅलो. सरकारने मागच्या वर्षी 2-3 वर्षापूर्वी शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक ही योजना चालू केली पणन महामंडळाने. कृषी उत्पन्न समित्यांना तुम्ही जरी रजिस्टर नसाल, नोंदणी नसाल, ॲन्सरेबल नसाल, पण तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल बांधावून घेऊ शकता, मॉलदारे घेऊ शकता नाही का. तुम्हाला हे अधिकार मिळाले, गव्हर्नमेंटने GR बनवले. काय वाटतं तुम्हाला हे जे चालू आहे यातून तुम्हाला पण रोजगार उत्पन्न झाला ना? हां, येणाऱ्या दिवसामध्ये जर सरकारने तुम्ही जर अशा फसवणूक करायला लागले, मग ते शेतकऱ्याचे मालाचे पैसे क्रेडिट नाही झाले, तो विषय असो, गाडी भाड्यांचा विषय असो किंवा लेबरच्या पैशांचा विषय असो, तुमचे हे जर समजा निर्णय गव्हर्नमेंटने या अशा तुमचे जे गोष्टी समोर गेल्या, गव्हर्नमेंटने तो जर GR रद्द केला, फक्त मग कृषी उत्पन्न समितीची नाही का खरेदी करायची का सांगा ना, तुमचं नुकसान होणार नाही याच्यामध्ये. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर या लेबर लोकांचा प्रश्न मिटवा आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे काही वाद असतील नाही का थांबतील आणि वाद होणार नाहीत. तुमची पण सप्लाय चेन टिकून राहील. मुंबईच्या लोकांना भाजीपाला मिळेल, स्वच्छ भाजीपाला, सेंद्रिय भाजीपाला मिळेल. ही काळजी घ्या. आपण काळजी घेतोय.